नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे जानेवारी 2026 करता सभा क्रमांक 8 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओत आपण जानेवारी या सभेचे सविस्तर असे लेखन या व्हिडिओत आपण अभ्यासणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या शाळा व्यवस्थापन समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पुढचा विषय म्हणजेच पहिला विषय घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 8वी सभा आणि त्यामधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे शाळेची शैक्षणिक स्थितीचा आढावा. फार महत्त्वाचा असा हा SMC समितीमधला विषय आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत शाळेच्या शैक्षणिक स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांची एकूण उपस्थिती समाधानकारक असल्याचे निदर्शनास आले. इयत्तानिहाय अध्ययन स्तर व अध्ययन निष्पत्तीचे विश्लेषण करण्यात आले. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य केल्याचे आढळले. काही विषयांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. शिक्षकांनी उपलब्धता व विषयवार अध्यापन व्यवस्था समाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले. नियमित अध्यापन व वेळापत्रकानुसार तासिका घेतल्या जात असल्याची माहिती देण्यात आली. मूल्यमापन व चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जात आहे. मागास व संथगती विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचे नमूद करण्यात आले. डिजिटल साधनांचा वापर करून अध्यापन अधिक परिणामकारक केले जात आहे. वाचन, लेखन व गणिती कौशल्यावर विशेष भर देण्यात येत आहे. पालकांशी सातत्याने संवाद साधून शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती दिली जाते. सहशालेय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे आढळले. एकूणच शाळेची शैक्षणिक स्थिती समाधानकारक असून पुढील सुधारणा करण्याचा निर्णय समितीने घेतला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 सहशालेय व क्रीडा उपक्रम. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत शाळेत राबवण्यात येणाऱ्या सहशालेय व क्रीडा उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शाळेत विविध सांस्कृतिक, साहित्यिक व शैक्षणिक उपक्रम नियमितपणे आयोजित केले जात असल्याची माहिती देण्यात आली. वक्तृत्व, निबंध, चित्रकला व प्रश्नमंजुषा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची सृजनशीलतेला वाढ असल्याचे नमूद करण्यात आले. क्रीडा उपक्रमामध्ये कबड्डी, खो खो, क्रिकेट, ॲथलीट्स यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांचा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. खेळातील क्रीडा साहित्याची स्थिती समाधानकारक असल्याचे आढळले. सुरक्षित खेळासाठी आवश्यक नियमांचे पालन केले जात असल्याची खात्री करण्यात. तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याबाबत चर्चा झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुली व मुले यांना समान संधी देण्यावर भर देण्यात आला. सहशालेय उपक्रमांमुळे नेतृत्व गुण व संघभावना विकसित होत असल्याचे नमूद करण्यात आले. पालक व स्थानिक संस्थांच्या सहकार्याने उपक्रम राबवण्याचे ठरवले. एकूणच सहशालेय व क्रीडा उपक्रम राबविले जात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास
टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 4, शाळेतील अभिलेख व दस्तऐवजीकरण. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत शाळेतील अभिलेख व दस्तऐवजीकरणाच्या अद्ययावतीकरणाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थी नावनोंदणी, उपस्थिती व प्रगती अभिलेख अद्ययावत असल्याची तपासणी करण्यात आली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवा अभिलेख नियमितपणे अद्ययावत केले जात असल्याचे नमूद करण्यात आले. शाळेतील विविध समित्यांचे इतिवृत्त व अहवाल व्यवस्थित संधारित असल्याचे आढळले. अनुदान खर्च व आर्थिक व्यवहाराचे दस्तऐवजीकरण नियमानुसार ठेवले जात असल्याची माहिती देण्यात आली. शाळा विकास आराखडा व वार्षिक कृती आराखडा अभिलेख तपासण्यात आले. शालेय परीक्षा व मूल्यमापन नोंद व्यवस्था असल्याचे नमूद करण्यात आले. शासन परिपत्रके व आदेशाची फाईल अद्ययावत ठेवण्यावर भर देण्यात आला. डिजिटल स्वरूपात अभिलेख जतन करण्याचा चर्चा झाली. आवश्यक ठिकाणी ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. अभिलेख सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र कपाट व फाईल व्यवस्थापनाची तपासणी करण्यात आली. गोपनीय अभिलेखांच्या विशेष काळजी घेण्यात निर्देश देण्यात आले. अपूर्ण नोंदी तत्काळ पूर्ण करण्याचा निर्णय समितीने घेतला. एकूणच शाळेतील अभिलेख व दस्तऐवजीकरण समाधानकारक व अद्ययावत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय घेण्यात आला आहे. विषय क्रमांक 5, पर्यावरणपूरक उपक्रम. यामध्ये स्वच्छता आणि वृक्षारोपण याबाबत आजच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आलेला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली शाळेत पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आले. शाळा परिसर स्वच्छ व हरित ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला. नियमित स्वच्छता मोहिमेचे आयोजन करून वर्गखोल्या, परिसर व शौचालये स्वच्छ ठेवली जात आहेत. तसंच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन सत्रे घेण्यात आली. कचरा विलगीकरण व योग्य व्यवस्थापनाबाबत माहिती देण्यात आली. शाळा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. विविध स्थानिक व औषधी झाडांची लागवड करण्यात आली. रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली. पाणी बचत व पावसाचे पाणी साठवण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्लास्टिक मुक्त शाळा संकल्पना राबवण्यावर भर देण्यात आला. पर्यावरण दिन व स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला. पालक व स्थानिक समुदायाच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी झाले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित झाल्याचे दिसून आले. भविष्यात असे उपक्रम नियमित राबवण्याचा निर्णय समितीने घेतला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 6, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 बाबत चर्चा. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या टप्पा क्रमांक 3 बाबत शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सदर उपक्रमाचे उद्दिष्ट, अपेक्षित कामे व शाळेच्या गरजानुसार प्रस्ताविक बाबी यांची माहिती देण्यात आली. शाळेतील भौतिक सुविधा, स्वच्छता, सौंदर्यीकरण व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. समिती सदस्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती स्पष्ट करण्यात आली. उपक्रमाची अंमलबजावणी करताना पालक, शिक्षक व स्थानिक समाजाचा सहभाग कसा असावा यावर मार्गदर्शन करण्यात आले. टप्पा क्रमांक 3 अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. शाळेतील गरजानुसार प्राधान्यक्रम ठरवण्याबाबत चर्चा झाली. सर्व सदस्यांनी उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीतील चर्चेचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला. तयार केलेला अहवाल शालेय दप्तरी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदर अहवाल भविष्यातील तपासणीसाठी उपलब्ध राहील याची नोंद घेण्यात आली. उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे शाळेचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होईल असे मत मांडण्यात आले. बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 बाबतची माहिती व अहवाल सादरीकरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 7, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय.
ऐनवेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य आहे त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हा रेकॉर्ड दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे जानेवारी 2025 करता शाळा व्यवस्थापन समितीची प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.